सर्वांनी आपले दोन्ही हात वरती करायचे आहे आणि माझ्या मागे म्हणायचं, हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। सर्वांनी देवीच्या देठापासून बोलायचंय। पुढून आवाज येतोय, मागून थोडा कमी येतोय। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। धन्यवाद। मुखं करोति वाचालं अंगं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुदीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्येश्वरम्। हरे कृष्णा। तर सर्वप्रथम भगूर इथल्या पहिल्या सत्संग कार्यक्रमामध्ये आलेल्या सर्व श्रोता वर्गांचं हार्दिक स्वागत, हार्दिक धन्यवाद। आणि विशेषतः ही भूमी आहे भगूर, ही साधारण भूमी नाही आहे। इथे ज्यांनी ते स्वतंत्र करण्यासाठी आपल्या रक्ताचं पाणी केलं, जवळजवळ 2 जन्मठेप ज्यांनी भोगल्या, ते सावरकरांची ही जन्मभूमी आहे। सावरकरांचं वाक्य फार सुंदर आहे, आला तर तुमच्या बरोबर, नाही तर तुमच्या शिवाय। तशा या सावरकरांच्या जन्मभूमीमध्ये शतशता वंदन करून, त्यांच्या आशीर्वादाची याचना करून कृष्ण कथेला प्रारंभ करू। प्रारंभ करण्यापूर्वी आपल्या सर्व श्रोता वर्गांचं तर धन्यवाद, परंतु आमचे मित्र स्नेही इस मारुती प्राण प्रभू, त्यांचेही धन्यवाद देतो की त्यांनी या भूमीमध्ये हा इतका सुंदर कार्यक्रम आयोजित केला आणि आपल्या सर्वांना कृष्ण कथा ऐकण्याची सुसंधी त्यांनी प्रदान केलेली आहे। मला वाटतं त्यांचे 2 भाऊ मला इथे दिसले। आई आहे उभे राहा। आणि वडील कुठे? वडील हरे कृष्ण। तर या माता पित्यांचं बेबीच्या देठापासून आपण आभार व्यक्त केलं पाहिजे, कारण मराठीमध्ये म्हण आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी। जे कराल, जे पेरा तेच उगवणार आहे। त्यांनी जे आयुष्यभर पेरलं तर ते उगवलेलं आहे हिज ग्रेस मारुती प्राणप्रभू यांच्या रूपाने। तर त्यांचंही जोरात एकदा हरे कृष्ण महामंत्र म्हणून
आभार व्यक्त करूया माऊली माता पित्यांचं, या माऊलीचं आणि त्यांच्या दोन बंधूंचं देखील एक वेळा जोरात हरे कृष्ण महामंत्र म्हणून आपण आभार व्यक्त करूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, आणि त्याचबरोबर त्यांना या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अनेक भक्तांनी सहाय्य केलं. त्यात भक्त आमचे शानबाग प्रभू असतील, गोसावी प्रभू असतील, हरक प्रभू असतील, या सगळ्या भक्तांचं, पाटील फॅमिली असेल, या सगळ्या भक्तांचं मी धन्यवाद देतो. आणि आजच्या विषयाला आपण सुरुवात करू. महाभारतामधल्या कथेने आपण सुरुवात करणार आहोत. फार सुंदर कथा आहे महाभारतातली. एकदा युधिष्ठिर महाराज हे भगवंताच्या पूजेला बसले असताना त्यांनी भीमाला आदेश दिला की हे भीम, मी भगवंताच्या पूजा अर्चनासाठी चाललेलो आहे, तर कृपा करून कोणालाही पूजा घरामध्ये पाठवू नको. जर एखादा व्यक्ती त्याला काय हवं असेल, काय पाहिजे असेल, त्याने मागितलं तर त्याला ते देऊन टाक, आणि जर तुझ्याने नाही झालं तर त्यांना बसव, मी आल्यानंतर त्यांची इच्छा किंवा त्यांची मागणी पूर्ण करेन. आणि असं ऐकल्यानंतर भीम गदा घेऊन दरवाजावर उभे राहिले. इकडे युधिष्ठिर महाराज देवपूजेला लागले, आणि देवपूजा करत असताना एक व्यक्ती धावत आला आणि ते म्हणाला की भीमाला, मला युधिष्ठिर महाराजांना भेटायचे. भीम म्हणे देवपूजेमध्ये आहेत, काय काम आहे? ते म्हणे मी एक अजब गोष्ट पाहिली. भीम म्हणे काय अजब गोष्ट पाहिली? ते म्हणे आज मी शेतामध्ये गेलो होतो आणि शेत माझं ठीक राहावं, कोणी प्राण्यांनी माझ्या शेतातलं पीक खाऊ नये म्हणून मी त्याला कुंपण घातलं होतं. आणि आज ज्यावेळी मी शेतामध्ये गेलो, पाहिलं जे शेताचं कुंपण आहे ते शेतातलं पीक खात होतं. शेताचं कुंपण शेतातलं पीक खात होतं. असं कसं काय झालं हा प्रश्न मला पडलाय. मी म्हणाला असं कसं होईल, पण आता आपल्या बुद्धीच्या बाहेरचा भाग आहे, ते म्हणे इथे बसा. थोड्या वेळानंतर युधिष्ठिर महाराज आल्यानंतर त्यांना प्रश्न विचारा. तो बसतो ना बसतो, दुसरा व्यक्ती धावत आला. तो म्हणे मी एक अजब गोष्ट पाहिली. भीम म्हणे सगळ्यांनाच अजब गोष्ट बघायची. काय झालं म्हणे? काय नाही म्हणे, विहिरीतून मी एक, अच्छा कळंत्री माताजी आहेत पाटील, माताजी म्हणाले, अच्छा जुगल किशोर देवप्रभू आणि कळंत्री माताजी यांचे मी धन्यवाद देतो. इस्कॉनची जी काही सुरुवातच्या काळामध्ये सुरुवात झालेली आहे ती या परिवारापासून झालेली आहे, तर त्यांचंही मी जुगल किशोर देवप्रभू माताजींचे धन्यवाद देतो. आणि आशीर्वादाची याचना करतो की भगवंताच्या कथा करण्याची शक्ती त्यांनी द्यावी. तर काय अजब पाहिलं तू? ते म्हणे मी विहिरीतून कळशीने पाणी काढलं, भरलेली कळशी मी 8 मडक्यांमध्ये ओतली, मडकी परिपूर्ण भरली. पण ज्यावेळी मी 8 मडकी पुन्हा भरलेली कळशीमध्ये ओतली, कळशी अर्धीच भरली. असं कसं काय झालं? मी म्हणे मडक्याला होल असेल? नाही म्हणे, जशीच्या तशी 8 मडकी भरलेली ज्यावेळी पुन्हा कळशीत ओतली तर कळशी अर्धीच भरली. असं कसं काय झालं? मी म्हणे बसा. युधिष्ठिर महाराज आल्यानंतर प्रश्न विचारा. दोघे बसल्यानं बसले. तिसरा व्यक्ती धावत आला. तो म्हणे मला युधिष्ठिर महाराजांना भेटायचंय. मी म्हणे आता तुला काय प्रश्न आहे? ते म्हणे काही नाही, मी पाहिलं एक व्यक्ती सुई हातात होती आणि त्या सुईच्या टोकातून तो हत्तीच्या पिल्लाला घालत होता. महाभारतामध्ये याचं वर्णन आहे. सुईच्या टोकातून हत्तीच्या पिल्लाला घालत होता. हत्तीची सोंड गेली, हत्तीचे 4 पाय गेले, पोट गेले, अख्खा हत्ती गेला, पण त्या सुईच्या टोकामध्ये त्याचं शेपूट अडकलं. असं कसं काय झालं? भीम म्हणे बापरे, अति भयंकर प्रश्न आहे. कसा म्हणे? चौथा आणि अंतिम व्यक्ती भीमाला भेटला आणि भीमाला म्हणाला की मला युधिष्ठिर महाराजांना भेटायचं आहे. म्हणजे काय समस्या आहे?
म्हणे रस्त्यातून आम्ही जात होतो, एक मोठा दगड रस्त्यामध्ये पडलेला आढळला. आम्ही प्रयत्न केला 20-25 लोकांनी तो दगड हलवण्याचा, परंतु तो काही हलला नाही. पण एक साधू आले, त्या साधूने आपल्या शॉल मधून एक धागा काढला, त्या शॉलने त्या धाग्याने दगडाला बांधलं आणि दगडाला गरा उचलून फेकून दिलं. असं कसं काय झालं? अशी काय शक्ती होती? मी म्हणे याचे उत्तर मला देता येणार नाही, बसा. सगळ्यांना बसवलं. बऱ्याच काळानंतर युधिष्ठिर महाराज पूजा करून आल्यानंतर पहिल्या व्यक्तीला उभं केलं. काय होता पहिला प्रश्न? हा, मुलं ध्यान देत आहेत ना? हा, दुसरा प्रश्न तयार ठेवा. तर मी पाहिलं की कुंपण जे आहे ते शेत खात आहे, असं कसं काय झालं? युधिष्ठिर महाराज हसले आणि म्हणाले की ही आहे कलियुगाची सुरुवात. कलियुगामध्ये जे समाजाचे रक्षण करता आहेत ते भक्षण केलं करता झाल्याशिवाय राहणार नाहीत. जे शासन करता आहेत कलियुगामध्ये ते शोषण केल्याशिवाय राहणार नाहीत. हा कलियुगातला पहिला अवगुण आहे. आणि आज आपण पाहतोय कुठलंही क्षेत्र घ्या, राजकारण तर विचारूच नका, त्यानंतर वैद्यकीय क्षेत्र घ्या, शैक्षणिक क्षेत्र घ्या, कुठलंही क्षेत्र घ्या, या क्षेत्रामध्ये प्रत्येक व्यक्ती काय करतोय? दुसऱ्याचं शोषण करतोय, जो त्याच्यावर निर्भर आहे. प्रत्येक. एकदा एक डॉक्टर एक पर्ची देतो औषधाची आणि एका सुशिक्षित व्यक्तीकडे देतो. सुशिक्षित व्यक्ती शिकलेला बघतो डॉक्टरने काय लिहिलंय, बराच वेळ डोकं लावतो पण त्याला कळत नाही काय लिहिलंय. शेवटी जाऊन तो मेडिकलवाल्याला देतो. मेडिकलवाला बघतो आणि 10-12 औषधं काढून देतो आणि म्हणतो 4000 बिल झालं. तो सुशिक्षित व्यक्ती म्हणतो ठीक आहे, बिल देतो तुला, पण मला हे सांग, मी इतका प्रयत्न करून ते वाचण्याचा प्रयत्न केला पण ते मला वाचता आलं नाही, तुला हे कसं काय कळालं लगेच? ते म्हणे अहो साहेब सोपे, डॉक्टरांनी त्यात लिहिलेलं आहे माझं याला लुटून झालेलं आहे, आता तू लुटायला चालू कर. तर कलियुगामध्ये जे शासन करता आहेत ते समाजाचं शोषण केल्याशिवाय राहणार नाही. हा कलियुगातला पहिला अवगुण आहे. तो निघून गेला. दुसरा व्यक्ती उभा राहिला. काय प्रश्न होता त्याचा? हा, एका कळशीने भरलेली कळशी 8 मडक्यांमध्ये ओतली, 8 मडकी भरली, परंतु ते 8 मडकी ज्यावेळी एका कळशीमध्ये भरली त्यावेळी कळशी अर्धीच भरली. युधिष्ठिर महाराज मान खाली घालतात आणि सांगतात हा कलियुगातला दुसरा अवगुण आहे. एक माता पिता आपल्या 8 मुलांना जन्म देतील, त्यांना शिक्षण करतील, त्यांना वाढवतील, त्यांचे विवाह लावून देतील, त्यांचा संसार थाटून देतील. एक माता पिता आपल्या 8 मुलांना सांभाळतील, परंतु हे 8 मुलं आपल्या एका आई बापाला कलियुगात सांभाळणार नाहीत. हे कलियुगाचं दुसरं अवगुण युधिष्ठिर महाराजांनी सांगितलेलं आहे. विसरू नको रे आई बापाला, जिजवली ज्यांनी काया, काया जिजवणी तुझ्या शिरावर, धरली फुलांची माया वेड्या. विसरू नको रे तू आई बापाची माया. दुर्भाग्यवश ज्या माता पित्याने आपल्याला जन्म दिला, ज्यांनी आपल्याला मोठं केलं, ज्यांनी हा संसार दाखवला, आज त्यांची रवानगी वानप्रस्थ किंवा वृद्धाश्रमामध्ये सुरू झालेली आहे. दुर्भाग्य आहे हे आपल्या मनुष्य जीवनाचं. आणि हे वाईट वाटतं की आज सरासर
प्रत्येक गावात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात झालं. प्रत्येक स्त्रीला काय वाटतं? माझा मुलगा श्रावण बाळ व्हावा. बरोबर आहे? माना डोलल्या. प्रत्येक स्त्रीला वाटतं माझा मुलगा श्रावण बाळ व्हावा, पण माझा पती श्रावण बाळ न व्हावा. हे दुर्भाग्य आहे आपल्या कलियुगामध्ये. एकदा एक व्यक्ती, त्याचा मुलगा भरपूर शिकतो, भरपूर पैसा कमवतो, अनेक कंपन्या, आणि आता ऑफिसमध्ये बसलेला आहे. वडील त्याच्या खांद्यावर हात ठेवतात आणि विचारतात, फार गरिबीतून वर आलेले. मुलाला वडील विचारतात, बाबा मुला सांग बरं, सर्वश्रेष्ठ या जगात कोण आहे? सर्वश्रेष्ठ या जगात कोण आहे? मुलगा म्हणतो, बाबा मी सर्वश्रेष्ठ आहे. वडिलांना वाईट वाटतं की ज्याच्यासाठी आपण एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या, मेहनत केली, दिवसाचा रात्र केला, आणि तो काय म्हणतोय, सगळ्यात मोठा मी आहे. वडिलांना थोडं वाईट वाटलं. ठीक आहे, वडील खांद्यावरचे हात काढले, निघून दरवाजाकडे निघाले. काय वाटलं वडिलांना? पुन्हा वडिलांनी प्रश्न केला, अरे बाळा सांग बरं, सर्वात मोठं कोण आहे? तो म्हणे, बाबा सर्वात मोठे, सर्वश्रेष्ठ तुम्ही आहात. आता ऐकल्यावर वडिलांना थोडा संभ्रम झाला की पहिल्यांदा जर मी ज्यावेळी तुला विचारलं सर्वात मोठं, सर्वात श्रेष्ठ कोण, तर तू म्हणे मी, आणि आता दुसऱ्यांदा विचारल्यानंतर तू काय म्हणे, तुम्ही. बाळा तुझं उत्तर कळालं नाही मला. त्यामुळे बाबा ज्यावेळी पहिल्यांदा तुम्ही मला प्रश्न विचारला त्यावेळी तुमचे हात माझ्या खांद्यावर होते, आणि ज्या बापाचे हात मुलाच्या खांद्यावर आहे त्याच्यापेक्षा मोठा माणूस या जगात कोणी असू शकत नाही. आणि ज्या दिवशी बापाचे हात मुलाच्या खांद्यावर निघून गेले त्या दिवशी बापापेक्षा श्रेष्ठ मुलासाठी या भौतिक जगात कोणी असू शकत नाही. ही आपली संस्कृती आहे, पण दुर्भाग्यवश कलियुगाच्या प्रभावाने आज आम्ही विसरत चाललेलो आहे कलियुगातला दुसरा अवगुण. मग तिसरा व्यक्ती उभा राहतो की सुईच्या टोकातून हत्तीचं पिल्लू घातलं, शेपूट कसं काय झालं? सगळा हत्ती गेला पण शेपूट अडकलं. युधिष्ठिर महाराज जोरजोरात हसायला लागले आणि म्हणाले कलियुगातला हा तिसरा अवगुण आहे. लोक इंद्रिय तृप्ती करण्यासाठी इतकी मेहनत करतील, रात्रीचा दिवस करतील, इतका पैसा कमवतील, इतकी इंद्रिय तृप्ती करतील, आपल्या शक्तीच्या बाहेर सिनेमा बघ, फास्ट फूड खा, चांगलं घर घे, इतकी इंद्रिय तृप्ती करतील, पण ज्यावेळी भक्ती करण्याची वेळ येईल ना त्यावेळी लोकांकडे वेळ नसणार आहे. त्यावेळी लोकांकडे मंदिराला द्यायला डोनेशन नसणार आहे, भगवंताचा नाम जप करायला वेळ त्यांना नसणार आहे. कलियुगामध्ये इंद्रिय तृप्तीसाठी भरपूर पैसा, भरपूर वेळ खर्च करतील, परंतु भक्ती करायचं म्हटलं तर त्यांच्याकडे वेळ नसणार आहे. तिसरी गुण, सत्संगासाठी कोणाला वेळ नसणार आहे, हा तिसरा अवगुण. आणि चौथा व्यक्ती तो म्हणाला की मी रस्त्यामध्ये दगड पडला होता, हलवण्याचा प्रयत्न केला 25 लोकांनी, परंतु हलला नाही. एका साधूने केवळ आपल्या शॉल मधला एक धागा काढला आणि त्याने बांधून फेकून दिला. युधिष्ठिर महाराजांनी सुंदर उत्तर दिलेलं आहे. ते म्हणाले की प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर भरलेला आहे. आणि हा काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर त्याने कितीही प्रयत्न करो, किती तप करो, किती यज्ञ करो, किती त्यांनी व्रत वैकल्य करो, त्यांचं हृदय स्वच्छ होणार नाही. कलियुगामध्ये एकाच गोष्टीने हृदय स्वच्छ होईल,
तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानिनं तत्वदर्शनम. एखाद्या प्रामाणिक गुरुला शरण जाणं आणि त्या प्रामाणिक गुरुने दिलेल्या आदेशांचं, गुरुने दिलेल्या नियमांचं, गुरुने दिलेल्या महामंत्राचा जप केल्यानंतरच त्या व्यक्तीच्या हृदयातले अनर्थ दूर होतील, नाहीतर हृदय शुद्ध होणार नाही. अनेक संप्रदाय आहेत, मी कोणाला दोष देत नाही, परंतु लोक विठ्ठलाला सोडायला तयार आहेत, परंतु गाईछाप सोडायला तयार नाहीत. त्याचं कारण अजून हृदय शुद्ध झालेलं नाहीये. अमेरिकन लोक आज चाय, कॉफी, कांदा, लसूण बंद करून, मांसाहार, नशा सगळं बंद करून भगवंताच्या नावाचा जप करतायत, आणि आम्ही मात्र अजूनही आमचं हृदय शुद्ध झालेलं नाही. का? कारण आम्ही एका प्रामाणिक व्यक्तीला शरण गेलेलो नाहीये, एका प्रामाणिक गुरुला शरण गेलेलो नाहीये, पवित्र भगवंताच्या नावाचा आम्ही जप करत नाही. युधिष्ठिर महाराजांनी सांगितलं, जोपर्यंत कलियुगामध्ये व्यक्ती गुरुचा आश्रय घेणार आहे, प्रामाणिक गुरु, तोपर्यंत त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन येणार नाही. तर अशा या कलियुगामध्ये आपण आहोत, आणि या कलियुगामध्ये आपल्याला दुर्लभ मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. सगळ्यात महत्वाचं, दुर्लभ मानुष देहिनाम क्षणभंगुरा स्तत्रार्पिता मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. माय बापांनो, हा देह अत्यंत दुर्लभ आहे. आधी मिळाला नव्हता. किती लोकांना आठवतं की गेला जन्म मला मनुष्याचा मिळाला होता? कोणी. आणि किती लोक गॅरंटी घेतात की पुढचा जन्म मला मनुष्याचाच मिळेल, मुक्काम पोस्ट भगूर? नाही होऊ शकत. तर हा दुर्लभ मनुष्य देह आहे, आणि या दुर्लभ मनुष्य देहाचं प्रयोजन आहे भगवंतांना प्राप्त करणे. दुसरं काही प्रयोजन नाही या मनुष्य देहाचं. आहार निद्रा भैमैथुनं च सामान्य एतात पशुभिः समान धर्मे हितेषो अधिको विशेषो धर्मे हीन पशुभिः समान. हितोपनिषदमध्ये फार सुंदर श्लोक आहे. आहार निद्रा भैमैथुनं च. प्राणी खातात, आम्ही खातो. प्राणी झोपतात, आम्ही झोपतो. प्राण्यांनाही मुलं होतात, आम्हालाही मुलं होतात, आणि प्राणी संरक्षण करतात. जर कोण त्यांना मारायला गेलं तर चावतील, नाही तर पळून जातील. आणि आम्ही संरक्षण करतो, वेगवेगळ्या पॉलिसी बनवतो, चांगल्या घरात राहतो. संरक्षण तेही खातात, आम्ही खातो. तेही झोपतात, आम्ही झोपतो. त्यांनाही मुलं होतात, आम्हालाही मुलं होतात. तेही संरक्षण करतात, आम्ही संरक्षण करतो. मनुष्य जीवनाचा उद्देश काय? हितोपनिषद मध्ये सांगितलेलं आहे की हा जो दुर्लभ मनुष्य देह मिळालेला आहे, त्याचा एकच उद्देश आहे, धर्मे हितेषो अधिको विशेषो. काहीतरी अधिक विशेष करण्यासाठी हा मनुष्य देह मिळालेला आहे, बाकी कोणत्या कारणासाठी मिळालेला नाही. माझ्या कोणत्याही पहिल्या प्रवचनामध्ये एक प्रश्न विचारतो. अनेक भक्त इथे दिसतात मला, त्यांना कळालं असेल मी कोणता प्रश्न विचारतो. मनुष्य देह दुर्लभ आहे, आणि या दुर्लभ मनुष्य देहाचं प्रयोजन भगवत भक्ती आहे हे विसरून आम्ही केवळ खाणं पिणं, मुलांना जन्म देणं याच्या मागे लागलेलो आहे, आणि मनुष्य जीवनाचं प्रयोजन आम्ही विसरलेलो आहोत. आणि म्हणून हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, प्रत्येकाने हात वरती करून उत्तर द्यायचंय. किती लोकांना आनंद हवा आहे? मध्ये थोडे हात खाली दिसते, जरा वर करा. आज्यांचे दोन्ही हात वरती आहे. तिथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला आनंद हवा आहे, बरोबर आहे? हवा आहे की नाही? इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला आनंद हवा आहे. याचा दुसरा अर्थ असा
की तुम्ही आनंदी नाही. बरोबर का चूक? बरोबर का चूक? म्हणजे आनंदी नाही. आता कन्फ्युज आहे. काय उत्तर आहे? आनंदी आहात की नाही? मग हात का वरती गेला? नीट लक्षात घ्या. इथे मी तुम्हाला भगवद्गीतेचा आशय समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. जर हा आशय समजला तर हा सत्संग यशस्वी झाला. आणि जर हा आशय समजून पुन्हा जर आपण प्राण्यांप्रमाणे कार्य करायला लागलो तर आपल्यासारखं दुर्भाग्य कोणी नाही. मी ज्यावेळी तुम्हाला प्रश्न विचारला, तुम्हाला आनंद हवा आहे का, प्रत्येकाचं उत्तर आलं हो, आनंद हवा आहे. याचा अर्थ तुम्ही आनंदी नाही असा होत नाही. आपण आनंदी होतो. एखादा मुलगा चांगल्या मार्काने पास झाला किंवा एखाद्याला चांगला जॉब मिळाला, एखाद्याने घर बांधलं, एखाद्याचा विवाह झाला, मुलं झाली, एखादी कंपनी उभारली, गाडी घेतली, तर प्रत्येकाला आनंद होतो. परंतु दिल मांगे आम्हाला काय पाहिजे? अजून आनंद हवाय. आम्ही जीवनामध्ये काही ठिकाणी आनंद होतो, परंतु अजून आम्हाला काय हवाय? आनंद हवाय. माझ्या बापाने इथे भगवद्गीता सुरू होते. भगवद्गीता सांगते आपली 2 शरीर आहे आणि या 2 शरीराचे 2 स्वभाव आहेत. आतापर्यंत हे जे पंचतत्वाने बनवलेलं शरीर आहे, भूमी, आकाश, अग्नी, वायू आणि जल, हे जे पंचतत्वाने बनवलेलं शरीर आहे, या शरीराने आतापर्यंत किती गोष्टी आनंदाला प्राप्त करण्यासाठी केल्या. चांगलं खाल्लं असेल, आज तर पूर्णाच्या पोळ्या होत्या. चांगलं खाल्लेलं या जिभेने, चांगली गाणी ऐकलेली आहेत या जिभेने, कानाने, चांगले गोष्टी, ताजमहल असो, सिनेमा असो, सगळ्या गोष्टी या डोळ्याने पाहिलेल्या आहेत. त्यानंतर या शरीराने चांगले वस्त्र घातलेले आहेत, चांगल्या गाड्यांमध्ये फिरलेलो आहे, चांगल्या घरांमध्ये राहिलेलो आहे. सगळे आनंद या शरीराने भोगलेले आहेत. नीट विचार करा, या भौतिक जगातलं जे सर्वोच्च सुख मानलं जातं, स्त्री आणि पुरुषाचं आकर्षण, मैथुन जीवन, तेही भोगलेलं आहे. मग आता आनंद राहिला कशात? थोडा विचार करा. आतापर्यंत सगळ्या गोष्टी भोगून झाल्या, मग आता आनंद राहिला कशात? पुन्हा इथे येऊ. हे जे पंचतत्वाने बनवलेलं शरीर आहे, याचा स्वभाव नाही आनंद घेणे. याचा स्वभाव नाही आनंद घेणे. आम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत या शरीराला सजवण्याच्या मागे लागलेलो आहोत. हा शरीर चांगलं खाणं, चांगलं पिणं, चांगलं झोपणं, चांगले मुलांना जन्म देणं, तरी देखील आम्ही असंतुष्ट आहोत. कारण हे जे पंचतत्वाने बनवलेलं शरीर आहे, हे आनंद घेत नाही आणि आम्ही या शरीराच्याच मागे लागलेलो. सकाळी उठलो की लाव डिओड्रंट, लाव लक्स, लाव पाऊंड्स, सजवा शरीराला. अरे बाबा, हे शरीर आनंद घेत नाही. आणि म्हणून तुकोबाराने सोप्या भाषेत सांगितलं, तुझं आहे तुझपाशी खरी जागा चुकलाशी. मायबापानो, हे शरीर आनंद घेत नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत या शरीराला सजवण्याच्या मागे आम्ही प्रत्येक जण, हा प्रश्न मी केवळ इथेच नाही, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नाही, भारताच्या बाहेर जाऊन विचारलंय. तिथेही लोकांना आनंद हवाय का? कारण या शरीराच्या मागे लागलेले आहे. हे शरीर आनंद देत नाही. जसं एखाद्या व्यक्ती मृत झालेला आहे आणि त्या मृत शरीराला चांगले दागिने घातले, चांगलं देहाने सजवलं, चांगलं खायला दिलं, तर ते शरीर आनंद घेईल का? नाही घेणार. कारण या शरीराचा स्वभावच नाही आनंद घेणे. आपलं दुसरं शरीर आहे, मन, बुद्धी, अहंकार आणि आत्मा. याचा स्वभाव आहे आनंद घेणे, याचा स्वभाव आहे न मरणे.
म्हणून आपल्यापैकी कोणालाही मरावंसं वाटत नाही. या शरीराचा स्वभाव आहे आजारी न होणे, या शरीराचा स्वभाव आहे म्हातार न होणे, या शरीराचा स्वभाव आहे आनंद घेणे. पण आपली गफलत काय झालेली आहे, कलियुगाच्या प्रभावामुळे दुर्लभ मनुष्य देह मिळून देखील आपण आपली बुद्धी न चालवल्यामुळे चुकीच्या ठिकाणी आनंद शोधत आहोत आणि दुर्भाग्यवश आपण असंतुष्ट आहोत. आणि याच्यामध्ये काय झालंय की जो दुर्लभ मनुष्य देह मिळाला त्याचा आम्ही उद्देशच विसरून गेलेलो आहोत. म्हणून तुझं आहे तुझ पाशी परी जागा चुकलाशी. जगद्गुरु श्रील प्रभुपाद ज्यांनी या कृष्ण भक्तीचा पूर्ण जगामध्ये प्रचार केला, एक सोपी गोष्ट सांगतात. फार सोपी गोष्ट आहे. एक वयस्कर स्त्री बाजारात जाते, सोन्याचा पिंजरा घेऊन येते आणि त्या सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये एक छोटासा पोपट ठेवते. रोज सकाळी उठायची, पिंजरा साफ करायची. माझा पिंजरा सोन्याचा. एक दिवस झालं, 2 दिवस झालं, 4 दिवस झालं, रोज पिंजरा साफ करायची, माझा पिंजरा सोन्याचा. 4थ्या दिवशी तिच्या सकाळी लक्षात आलं पिंजऱ्यातला पोपट मेलेला आहे. कसा मेला पोपट? कसा मेला? 4 दिवस ती पिंजरा साफ करत होती, पोपटाला खायला द्यायला विसरली. तसंच आम्ही हा केवळ पिंजरा साफ करण्यामध्ये लागलेलो आहोत, पोपटाला खायला द्यायला आम्ही विसरलेलो आहोत. इस्कॉनमध्ये येण्याआधी कव्वाली मला आवडायची. जुन्या लोकांना आठवत असेल, तो लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, रे उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. आणि या पिंजऱ्याला सजवण्याच्या मागे आम्ही इतके लागलेलो आहोत की मनुष्य जीवनाचा उद्देश आम्ही विसरून गेलेलो आहोत. मनुष्य जीवनाचा उद्देश आहे धर्मे हितेशो अधिको विशेषो. माझा जन्म का झाला? अथा तो ब्रह्मजिज्ञासा वेदांतांचं पहिलं सूत्र आहे. माझा जन्म का झाला? माझा जर जन्म झालेला आहे तर माझा मृत्यू होणार आहे. मला नकोय तो मृत्यू. मग मृत्यू नंतर मी कुठे जाणार? भगवंत आहेत का? माझा भगवंताशी काय संबंध आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तर जाणण्यासाठी भगवंतांनी प्रगत बुद्धी दिलेली आहे. परंतु ही प्रगत बुद्धी या कलियुगाच्या प्रभावामुळे आम्ही कुठे घालवत आहोत? केवळ खाणं पिणं, मुलांना जन्म देणं याच्यामध्येच आम्ही घालवत आहोत. आणि म्हणून प्रत्येक व्यक्ती या भौतिक जगामध्ये असंतुष्ट आणि केवळ दुःखी आहे. आणि म्हणून जगद्गुरु श्रील प्रभुपादांनी मानव जातीच्या कल्याणासाठी ही भगवद्गीता दिली, भागवतम दिलेला आहे, ज्याच्या अध्ययनाद्वारे त्या भक्तांच्या संघामध्ये जाऊन आपण आपल्या जीवनाचं ध्येय प्राप्त करू शकतो. आणि जर आपण मनुष्य जीवनाचं ध्येय प्राप्त केलं नाही तर प्राण्यांपेक्षा आपण वेगळे नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, जन्माला आला आणि पाणी वाहत वाहत गेला. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना अमृत संघ ही जी संस्था श्रील प्रभुपादांनी बनवली, या संस्थेचा मुख्य उद्देश आहे यजन याजन पठन पाठन आणि दान प्रतिग्रहण. श्रील प्रभुपादांनी सत्संग उभारले, श्रील प्रभुपादांनी ती मंदिर उभारली, जिथे जाऊन आम्ही ही जिज्ञासा करू शकतो, प्रश्नांची उत्तर शोधू शकतो आणि आम्ही आमच्या मनुष्य जीवनाचं परमोच्च ध्येय प्राप्त करू शकतो. आणि म्हणून आपण धन्यवाद दिले पाहिजेत जगद्गुरु श्रील प्रभुपादांना. खिशामध्ये फक्त 40 रुपये होते.
साता समुद्रा पलीकडे जाऊन 38 दिवसांचा खडतर प्रवास करून डावीकडे जायचं का उजवीकडे जायचं अमेरिकेला उतरल्यानंतर माहिती नाही, तिथे जाऊन प्रभुपादांनी या संस्कृतीचा, या भागवत धर्माचा त्यांनी तिथे प्रचार केला आणि तिथे लोकांना काय दिलं? त्यांनी केवळ आणि केवळ गीता आणि भागवत दिलेलं आहे, अन्य काहीच दिलेलं नाहीये. किती लोकांकडे भगवद्गीता आहे? किती लोकांची भगवद्गीता संपूर्ण वाचून झाली? प्रश्न विचारणार आहे, एकही हात वरती नाही. हे दुर्भाग्य आहे, हे दुर्भाग्य आहे आपलं की भगवद्गीता घरी आहे परंतु आम्ही तिचं अध्ययन केलं नाही आणि स्वतःला हिंदू आणि सनातनी समजतो. इस्कॉनच्या पहिल्या कार्यक्रमाला गेलो होतो 1999. मला पहिला प्रश्न विचारला, तू हिंदू का? मी म्हटलं हो हिंदू. म्हणे सांग हिंदूची परिभाषा काय? म्हटलं हिंदुस्थानात जन्म घेतला म्हणून हिंदू. म्हणे चूक. म्हटलं सांगा, तुम्हीच सांगा हिंदूची परिभाषा. मग मला थोडंसं सुचलं आणि मी म्हटलं की आपले पूर्वज सिंधू नदीच्या काठावर राहत होते आणि अपभ्रंश करता करता ही सिंधूचे हिंदू झालो. ते म्हणे चूक. म्हटलं तुम्हीच सांगा हिंदूची परिभाषा काय, सनातनाची परिभाषा काय? ऐकायचे तुम्हाला? ऐकायचे? ते म्हणाले मुसलमान तो जो कुराण वाचतो आणि त्यानुसार जीवन जगतो. मुसलमान तो जो कुराण वाचतो आणि त्यानुसार जीवन जगतो. ख्रिश्चन तो जो बायबल वाचतो आणि त्यानुसार जीवन जगतो. हिंदू आणि सनातनी तो जो गीता भागवत गाथा रामायण महाभारत वाचतो आणि त्यानुसार जीवन जगतो. आपण हिंदू आहोत का? आहोत का? वाचली का? हे दुर्भाग्य आहे. आणि याच गीता भागवत मध्ये मनुष्य जीवनाचा उद्देश दिलेला आहे. म्हणून या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघामध्ये जिथे जिथे सत्संग चालतो तिथे ते या इस्कॉनची बेसिक ABCD आहे. मी जास्त काही तत्वज्ञान मोठं सांगणार नाही. ही जर ABCD डोक्यात घुसली तरच कृष्ण भावनेच्या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचू शकतो, नाहीतर फार कठीण आहे. एक तर मनुष्य देह भारतात दुर्लभ, त्या भारतात दुर्लभ झालेल्या मनुष्य देहाला कृष्ण भक्ती मिळणं दुर्लभ. त्या कृष्ण भक्ती मिळालेल्या दुर्लभ जीवाला भगवंत मिळणे दुर्लभ आहे. कारण आपली भक्ती चालते भावनिक दृष्ट्या. जर आपल्याला भक्ती करायची आहे तर तात्विक दृष्ट्या आपण कृष्ण भावनेशी जुळलं पाहिजे. म्हणून एक 4 गोष्टी कृष्ण भावनेच्या लक्षात ठेवा. A, B, C आणि D इस्कॉनची ABCD आहे. किती वेळ आहे माझ्याकडे? वेळ आहे ना? ही ABCD सांगून एक छोटीशी संगतमय कथा आपण करू आणि मग भगवंतांचा दिव्य पुष्पाभिषेक करू. जाण्याआधी ही 3 दिवसाच्या कथेनंतर ABCD घेऊन जा. A म्हणजे भक्तांचा संग करा. म्हणून प्रभुपादांनी दर रविवारी दर हप्त्यातून एक सत्संग कार्यक्रम ठेवलेला आहे, प्रीत भोजन. तिथे या आणि भक्तांच्या संघामध्ये येऊन आध्यात्मिक चर्चा करा. म्हणून रामदास स्वामींनी पूर्ण भारतभर हनुमंतरायाची मंदिरं बांधली. का मंदिरं बांधली? संध्याकाळी सगळे तिथे येऊन राम आणि कृष्णाच्या कथा कराव्यात. श्रील प्रभुपादांनी तेच ध्येय समोर ठेवून प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, राज्यामध्ये, देशात मंदिराची उभारणी केली. तिथे येऊन कृष्ण कथा श्रवण केली पाहिजे. म्हणून भक्तांच्या संघात या.
ए स्टँड फॉर असोसिएशन, प्रामाणिक भक्तांच्या संघामध्ये या. इथे अनेक भक्त आहेत. मला वाटतं आमचे हरक प्रभू इथेच आहेत ना. हरक प्रभू इथे आहेत, त्यांच्या सौभाग्यवती आहेत. मारुती प्राण प्रभू इथे येतात. अनेक भक्त असतील, मला आता माहिती नाहीये. तर इथे सत्संगामध्ये या आणि भक्तांचा प्रामाणिकपणे संग करा. तत्वज्ञानावर चर्चा करा, गीतेवर चर्चा करा, भागवतवर चर्चा करा. ए स्टँड फॉर असोसिएशन. बी स्टँड फॉर बुक रीडिंग, ग्रंथांचं अध्ययन करा. 15 मिनिटं 20 मिनिटं गीता वाचा, भागवत वाचा. जर हे अध्ययन केलं नाही तर नीट लक्षात ठेवा, तुमची पिढी तर निघून जाईल, पण येणारी भविष्याची पिढी कुठल्या अंधाऱ्या नरकमय यातना भोगेल ते आम्ही सांगू शकत नाही. जर त्यांना आपली संस्कृतीने आपले संस्कार द्यायचे असतील तर आपल्याला आपली संस्कृती आणि संस्कार माहिती पाहिजेत, आणि म्हणून त्यासाठी ग्रंथ वाचन अनिवार्य आहे. सकाळी उठा, 15 पानं 20 पानं वेळ आहे, त्याचं वाचन आपल्याला करायचं आहे. बी स्टँड फॉर बुक रीडिंग. सी फॉर चॅन्टिंग, भगवंताच्या नावाचा एक माळा जप करा. कुठेही असा कलियुगामध्ये हा मंत्र इतका प्रभावशाली आहे, याला महामंत्र म्हणलेला आहे. मन त्राईते इति मंत्र. याच्यामध्ये इतकी शक्ती आहे की अमेरिकन लोक, रशियन लोक, जर्मन, फ्रान्स या सगळ्या पाश्चात्य देशीय लोकांचं जीवन परिवर्तित झालेलं आहे. ही महामंत्राची किमया आहे. स्वयं भगवंताने गोलोकेर प्रेमधन, गोलोक मध्ये हा मंत्र चालतो, म्हणून या नावाचा जप आपण करा. तिसरं सी फॉर चॅन्टिंग आणि डी फॉर डाईट. जे काही आपण बनवत आहात ते राधा कृष्णांना भोग लावा आणि तो भोग नैवेद्य रूपाने प्रसाद म्हणून वितरण करा. फार गरजेचं आहे. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. इथे अनेक माई माऊले बसलेले आहेत. त्या प्रत्येकीला विनंती आहे की तिने रोज बनवलेलं जेवण, जे काही बनवलंय ते पहिलं भगवंतांना नैवेद्य लावलं पाहिजे आणि त्याचा प्रसाद आपल्या परिवारामध्ये वितरित केला पाहिजे. पण प्रभूजी आम्ही लावतो नैवेद्य, कसा लावतो ऐका. एक चपाती भाकरी, त्याच्यावर भाताचा ठिपका, भात, त्याच्यावर डाळीचे 2 थेंब, बरोबर, आणि गीळ देवा. असंच लावतो का नाही? त्याला नैवेद्य म्हणत नाही. नीट लक्षात घ्या, सोपी प्रोसेस आहे. जेवढा 25 वर्षाचा तरुण खाईल 4-6 चपात्या घडी मारून ठेवा. राईस चांगला वाटीमध्ये डाळ द्या, वाटी भरून बरं का. पाण्याचा ग्लास ठेवा. एका वाटीमध्ये भाजी द्या. कधी कधी देवाला लोणचं द्या, कधी कधी देवाला पापड द्या, कधी कधी देवाला सलाड बनवून खाऊ घालतो का आपण? नाही घालत आपण. आणि बऱ्याच वेळा काय होतं, तिथं देव खायला लागला, इकडं नाही. 5 मिनिटं 7 मिनिटं देवा पुढं ते तसंच ठेवा. प्रार्थना करा, भजन करा. देवा यज्ञ शिष्टा शिण संतो मुच्यन्ते सर्व केलविषे भुजन्ते ते त्वगम पापा. ज्या प्रकारे चोरी करणारा चोर, चोरीचा माल विकत घेणारा चोर, चोराला मदत करणारा चोर, चोराला माहिती सांगणारा चोर, चोरीची माहिती लपवणारा चोर, हे सगळे चोरच आहेत. त्या प्रकारे बीज लावणारा, बीज वाढवणारा, ते अन्नधान्य कापून आणणारा, तो बनवणारा, तो वाढणारा, या सगळ्यांची चेतना त्याच्यामध्ये असते. या सगळ्यांचं पाप त्याच्यामध्ये येतं. भगवंत त्यातलं पाप काढून घेतात.
आणि आपल्याला काय देतात? केवळ कृष्ण प्रसाद देतात. हा भोग 5 ते 7 मिनिटं देवापुढे ठेवायचं आहे. आणि मग ती जी प्लेट आहे, भातामध्ये, चपातीमध्ये, डाळीमध्ये, भाजीमध्ये, आणि ती प्लेट चांगली धुवून भगवंताची वेगळी ठेवायची आहे. त्यात बसायचं नाही खायला. नीट लक्षात घ्या. हा नाही माहिती होतं का आपल्याला? नाही माहिती. हे प्रभुपादांनी दिलेलं आहे. ही संस्कृती प्रभुपादांनी दिलेली आहे. आणि म्हणून तुम्हाला इस्कॉन मध्ये परिवर्तन दिसायला मिळेल. हे तत्वज्ञान जीवनात उतरवा आणि आपल्या जीवनाचं सार्थक करा. आणि जर आपण भगवंताची मनोभावे पूजा केली तर भगवंत छप्पर फाड के दिल्याशिवाय राहणार नाही. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. लोकांचा आवाज एवढा माहिती मध्ये. हे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. भगवंत भक्त प्रेमाचे भुकेलेले आहेत. भगवंताला काही नको. भगवंताला काय हवंय? भगवंताने सूर्य चंद्र तारे हे सगळं मनुष्य जीवन श्वास हवा सगळं भगवंताने फ्री दिलेलं आहे. तर भगवंताला आपण काय देणार? भगवंताला फक्त प्रेम हवंय. गंगेचं पाणी गंगेला अर्पण करणं या कुठला मोठेपणा नाही, तर भावना महत्वाची आहे. म्हणून भक्ती जी प्रभुपादाने आम्हाला शिकवली ती आहे भावनेचा आधार. आणि म्हणून श्रील प्रभुपादाने आंदोलनाला नाव दिलं आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना अमृत संघ. भगवान श्री कृष्ण द्वारकेचे राजा झाले. 16,108 गाण्या आणि सांदीपनी मुनीच्या आश्रमामध्ये भगवंत शिकत असताना भगवंतांचा एक मित्र होता, नाव होतं सुदामा. पोरबंदर मध्ये सुदामा राहत होता. गरीब 3 मुलं सुदामाला. पत्नी जे मिळेल त्यात सुखी राहणारा सुदामा सकाळी उठला, भगवंताचं भजन करायचा, माधुकरी मागायचा आणि जे मिळेल त्यामध्ये तो आनंदी राहायचा. कधी मिळालं तर आनंदी, कधी नाही मिळालं तरी आनंदी, परंतु भगवंतांच्या नामामध्ये पूर्णपणे मग्न असायचा. ठेविले अनंता तैसेची राहावे, चित्त असू द्यावे समाधानी. भगवंतांच्या नामामध्ये नित्य मग्न असायचा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. क्या बात है, क्या बात है. हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. शेवटी सुदामाने ठरवलं जाऊ, पण जायचं कशासाठी? मागण्यासाठी नाही.
उद्देश सवय पुंसा परो धर्म यतो भक्तिरदोक्षजे अहेतुकी अप्रतिहता ययात्मा सुप्रसिद्धती। अहेतुकी भक्ती असली पाहिजे, कोणताही स्वार्थ नको, या शरीरासाठी परिवारासाठी लागणाऱ्या गरजा भगवंताकडे न मागितल्या पाहिजेत। सुदामाने विचार केला, भगवंताकडे गेला तर काही मागायचं नाहीये। पत्नीला आपल्या सांगितला निर्णय की मी जातो, पण देवाला भेटायला चाललोय, घेऊन जायचं काय? 18 विश्व दारिद्र्य, काय घेऊन भगवंताला जायचं? बिचारी पत्नी सगळे घरातली भांडी मडकी सगळे बघते, काही नाहीये। बाजूवाल्याच्या घरात जाते, अहो आमचे हे द्वारकेला निघाले कृष्णाला भेटायला, काही असेल तर द्या। तिने पण मग पाहिलं, थोडेसे सुके पोहे होते, एक कुरचुंडी भरेल एवढी, एक मूठ भरून ते म्हणाले एवढेच आहे, ठीक आहे द्या। पत्नीने सुदामाला दिले, सुदामाने ती बांधली गाठ आणि सुदामा निघाला। भाव काय सुदामाचा? भगवंताच्या भेटीला जाण्याचा भाव, स्वार्थ नसावा, अहेतुकी भक्ती असावी। भगवान कृष्ण वृंदावनला गेल्यानंतर अनेक दिवस गोपींच्या बिडामध्ये राहत होते। उद्धवला बोलवलं, उद्धव तू ज्ञानी आहेस, माझ्या इतकी शक्ती तुझी आहे, जा वृंदावन मध्ये आणि गोपींना समजून सांग की माझं कर्तव्य काय आणि मी येऊ शकणार नाही, त्यांची समजूत काढ। उद्धव नाट मान करून वृंदावन मध्ये निघाले। वृंदावन मध्ये गेल्यानंतर उद्धवाने 2 नद्या पाहिल्या। ऐकलं होतं एकच नदी वृंदावन मध्ये, ही दुसरी नदी कुठून आली? पहिली नदी यमुना, दुसरी नदी गोपींच्या अश्रूने वाहत होती। हे आहे भगवंतावरती प्रेम। आपण गातो ना, सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा, स्वामी जय जगदीश रे। खरं मनापासून सांगा, खरं सगळं भगवंतच आहे का? सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा, स्वामी जय जगदीश रे। सब कुछ मेरा कुछ नहीं तेरा, स्वामी जय जगदीश रे। सुदामाची भावना ती नव्हती, भगवंताच्या भेटीने सुदामा निघालेला आहे। आता किती दिवस चालायचं माहिती नाहीये, किती लांब चालायचं माहिती नाहीये, खायला मिळेल वाटेल माहिती नाहीये, पायात चप्पल नाहीये, आणि सुदामा निघाला आता अनंत ब्रह्मांड नायका भगवंतांना भेटण्यासाठी, कृष्ण कन्हैयाचं दर्शन करण्यासाठी। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। एकदा एक राजा गावात अनाउन्समेंट करतो, उद्या यज्ञ होणार आहे, यज्ञामध्ये भरपूर दूध पाहिजे। तर प्रत्येक घरातून गावातून 1-1 लिटर दूध आणून बाहेर एक टाकी ठेवलेली, त्या टाकीत टाका। दवंडी पिटली। दुसऱ्या दिवशी राजाने मंत्री बघायला आले, किती टाक्या दुधाच्या भरल्या। बघत होते तर अर्ध्यापेक्षा टाक्या पाण्यानेच भरलेल्या होत्या। राजाने मंत्र्याला विचारलं, अरे आपण तर दूध मागितलं, मग पाणी कसं काय आलं? मंत्र्याने सांगितलं, राजाजी प्रत्येक प्रजाजन हाच विचार करत होता, प्रत्येक जण दूध नेईल, मी 1 लिटर पाणी नेलं तर बिघडतं कुठे? आणि म्हणून काय आलं? पाणी आलं। तसं अनेक जण विचार करतायत,
बाकीचे नाव घेत आहेत, मी नाही घेतलं तर बिघडलं कुठे. परंतु भगवंतांचं नाव जो घेतो त्याच्या मुखातून पाप निघतात आणि जो घेत नाही त्याच्या कानातून ते त्याच्या आतमध्ये जातात. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. रामाने घालेला आहे भगवंतांना भेटण्यासाठी. चला आपण पण निघायचं आहे. निघालं भगवंतांना भेटण्यासाठी. आता सुदामा निघालेला आहे. पायात चप्पल नाही, डोक्यावर छत्री नाही, पोटात काही खायला नाही, ओढ फक्त भगवंतांना भेटण्याची. सुदामा किती दिवस झाला माहित नाही. ठेच लागली, सुदामा पडला, पायातून रक्त वाहू लागलं, सुदामाला भान नाही. प्रखर सूर्य उन्हात, सुदामाला भान नाही. काट्यामध्ये त्याचं उपरणं अडकलं, फाटलं, सुदामाला भान नाही. पायात काटे टोचले, रक्त बंबाळ पाय झाले, सुदामाला भान नाही. किती दिवस तहानलेला, किती दिवस उपाशी, सुदामाला भान नाही. सुदामाला एकच गोष्टीचा ध्यास, आता भगवंताचं दर्शन होणार, आता माझ्या कन्हैयाचं दर्शन होणार, आता मला माझ्या मुरलीधर कृष्णाचं दर्शन होणार, या आशेने तो निघालेला आहे. आणि हाच आनंद आपल्याला भौतिक जगात राहून घेता येईल. नीट ऐका, पंढरपूरला महिनाभर चालत आषाढीला दर्शनाला कोण कोण गेलेले? फार कमी लोक गेलेली. आषाढीला गेला तर गोपाळपुरापर्यंत लाईन लागते. जवळजवळ कमीत कमी 30 तास विठ्ठलाच्या दर्शनाला लाईन लागते. 30 तासामध्ये खायचं भान नाही, कोण मारा त्याचं भान नाही. आणि ते ज्ञानेश्वर माऊलीच्या चक्रव्यूहमध्ये अडकला तर पोटात गोळ्या आल्याशिवाय राहत नाही. मग येतो गाभाऱ्याच्या दिशेने निघायला लागतो, गरुड स्तंभाजवळ येतो. गरुड स्तंभानंतर तो आतमध्ये आला गाभाऱ्यात. आता सांगा, दर्शन झालं पण किती वेळाचं दर्शन होतं? काही लोक 2 मिनिटं, निमिषण डोळ्याची पापणी लवते ना लवते. त्यावेळी काय सांगणार? बाहेर चला आजी, काका, बाहेर चला. पण खरं सांगा माई बापांनो, या देवी गर्भगृहातून जो बाहेर आलेला असतो, आनंदाचा डोह या छातीमध्ये भरलेला असतो, एक छाती आनंदाने फुललेला असतो. हा आहे आध्यात्मिक आनंद. आणि हा आध्यात्मिक आनंद घेणं हेच मनुष्य जीवनाचा उद्देश आहे, दुसरं काही. आणि हा आनंद जर घ्यायचा असेल तर आपल्याला भगवंताच्या नामात, रूपात, गुणात आणि लीलात आनंद घ्यावा लागेल. सुदामा शरीराच्या स्तराच्या वर निघून गेला होता. भगवंताच्या दर्शनासाठी लावायत सुदामा उत्कंठ भावनेने निघालेला आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. बोला बोला. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा.
गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा सुदामा पोहोचला. आता सुदामा द्वारकेत पोहोचले आहे. द्वारका नगरी किती मोठी आहे, सोन्याची नगरी. 16,108 राण्या, 16,108 राण्यांना 10 मुलं आणि 1 मुली. बघा भगवंताचा परिवार, 10 मुलं आणि 1 मुलगी, आणि त्या 10 मुलांना आणि एका मुलीला 10 मुलं आणि 1 मुलगी. इतकं भगवंतांचं परिवार, त्यांच्यासाठी नोकर चाकर, कपडे धुणारे, भांडी धुणारे, मसाज करणारे, स्वयंपाक बनवणारे. किती मोठी ती द्वारका नगरी. पण असं नाही प्रत्येक राणीला 1 BHK असं नाही, महल. आणि असे द्वारकेच्या दरवाजावरती सुदामा पोहोचला. आता माझा प्रश्न आला, भगवंत ओळखतील का? माझा कृष्ण मला ओळखेल का? ठीक आहे, प्रयत्न करून बघू म्हणून द्वारपालाकडे गेले आणि द्वारपालाला म्हणाले, अहो मी सुदामा तुमचे कृष्ण, आणि मी गुरुकुलमध्ये सांदेपणी मुलीच्या आश्रमामध्ये एकत्र शिकलो. त्यांना भेटण्यासाठी फार लांबून आलेलो आहे. तुम्ही जाऊन सांगता का? सुदामा आलेला आहे. द्वारपालाने वरून खालीपर्यंत पाहिलं. हे ब्राह्मण देवता, तुम्हाला काय हवंय? वस्त्र हवे, गाय हवे, सोनं हवे, चांदी हवे, आम्ही देतो. परंतु कृष्णाला भेटणं काही शक्य नाही. तुम्ही जे काही पाहिजे ते घ्या आणि आलेल्या वाटी परत जा. सुदामाला आता भगवान एवढ्या जवळ आलोय, नाही हो मला बाकी काही नको, सोनं नको, वृद्ध चांदी नको, काही नको. मी ना कृष्णाला भेटायला आलो. मी आणि कृष्ण सांदीपणी मुलीच्या आश्रमामध्ये एकत्र होतो. त्या कृष्णाला या डोळ्याने बघायचंय. तुम्ही फक्त एकदा जाऊन सांगा की सुदामा आलाय. द्वारपाल जरा आवाज चढला. हे बघा ब्राह्मण देवता, जे पाहिजे ते घ्या आणि निघून जा. भगवंत भेटणार नाहीत, भगवंत व्यस्त आहेत, भरपूर कारभार आहे त्यांच्या मागे, त्यामुळे तुम्हाला पाहिजे ते घेऊन जा. आता मात्र सुदामा गहिवरून आलं. सुदामाला एवढ्या लांबून आलो भगवंत तुझ्या भेटीला, आणि द्वारपाल जाऊन देत नाहीये. काय करावं? विनंती करू लागला सुदामा. अहो खरंच मी भगवंताचा मित्र आहे, मला काही नको, मी एवढ्या लांबून आलोय फक्त भगवंताचं एक दर्शन मिळावं म्हणून, त्या डोळ्याची परिपूर्णता होईल. हो तुम्ही जाऊन सांगा. द्वारपाल ओरडले, गप गुमाने, आता जावा ब्राह्मण देवता, नाहीतर काही खरं नाही. याला म्हणतात परीक्षा. अध्यात्म जीवन परीक्षा आहे. ज्याला खरी भक्ती करायची आहे, भगवंत त्याची परीक्षा घेतल्याशिवाय राहणार नाही. प्रल्हाद महाराजांची परीक्षा झाली, ध्रुवांची परीक्षा झालेली आहे, पांडवांची परीक्षा झाली, द्रौपदीची परीक्षा झालेली आहे, आपल्या संतांची परीक्षा झाली. भक्ती म्हणजे परीक्षा. भगवंत परीक्षा घेतल्याशिवाय पास करणार नाही. त्या परीक्षेसाठी काय होतं, आपल्या जीवनात दुःख आलं की भगवंताला दोष देतो. भगवंत असं कसं झालं नाही. भक्ती अहेतुकी असावी. परीक्षा होणार. सुदामाची परीक्षा सुरू झाली, परंतु परीक्षेमध्ये देखील सुदामाचा भाव बदलला नाही. सुदामाची भावना तीच होती, भगवंता मला तुझं दर्शन करायचं आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी.
इथे आपल्या टाकेतना रक्ताने लहूलुहान झाला होता. भगवान रामचंद्राने जटायूला पाहिलं, कुणीरमधून बाण काढला. या जटायूने माझ्या सीतेला खाल्लं. लक्ष्मण म्हणाले थांबा, भगवंत विचारून तर घेतो. नंतर मग भगवंतांना कळालं, अरे जटायू माझ्या सीतेसाठीच लढला, प्राण अर्पण केलेला आहे. आणि मग भगवंताने तो बाण अशा ठिकाणी मारला, सगळे तीर्थ बोलवले आणि जटायूला त्याचं जलपान केलं, ठरवलं. परीक्षा होईल, सुदामाची परीक्षा सुरू झालेली आहे. परंतु सुदामाने त्या अनिउत्तरनं नापास झाला नाही. त्याने प्रार्थना केली की हो, मी विनंती करतो की मी कृष्णाचा मित्र आहे. एकदा फक्त त्यांना तुम्ही जाऊन सांगा की सुदामा आलेला आहे. पण पहारेकराने ऐकलं, सुदामाला पिटाळून लावलं. सुदामाचे डोळे भरून आले. भगवंता फार लांबून आलो होतो, ही भक्ताची भावना. भगवंता फार लांबून आलो होतो, तुझ्या दर्शनाची आस होती. ठीक आहे, माझी पात्रता नाही की तुझं दर्शन व्हावं, काही चिंता नाही. जर तुझी इच्छा नसेल, कारण तुझ्या इच्छेविना गवताचं पातही आणू शकत नाही, तुझीच इच्छा नाहीये म्हणून मला तुझं दर्शन होणार नाही. परंतु काही चिंता नाही, तुझं दर्शन झालं तरी काही चिंता नाही. अरे तुझं नाव तर या जिभेवरनं कोणी काढून घेणार नाही, आणि म्हणून मी तुझं नाव सोडणार नाही. तुटोय मस्तक, तुटोय शरीर, नामांचा गजर सोडू नये. आणि सुदामा भगवंताचं नाव जोर जोराने पुकारू लागला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. जोर से हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. भगवंत प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा रूपाने आहे. भगवंतांना कळालं. एका पहारेकराला दया आली. तर ओ ब्राह्मण थांबा, तेवढं गयावया करताय, जाऊन सांगतो. काय नाव तुम्ही म्हणले? सुदामा. ठीक आहे, निघाला पहारेकरी. भगवंतांना 16,108 राण्या सजवत होत्या. किती राण्या? 16,108 राण्या सजवत होत्या. कोणी भगवंतांना कर्णकुंडल घालत होतं, कोणी भगवंतांचं मुकुट सजवत होतं, कोणी भगवंतांना बाजूबंद घालत होते, कोणी भगवंतांना अंगठ्या घालत होते, कोणी भगवंतांना पैंजण घालत होते, कोणी भगवंतांना वारा घालत होते, कोणी भगवंताची मजाक करत होते. अशा प्रकारे सगळ्या राण्या भगवंतांना सजवते. अनंत ब्रह्मांड नायक आहे, आनंदमय प्रसाद. केवळ भगवंताचा स्वभाव आहे आनंद घेणे. बाकी सगळे देवी देवता जे आहेत ते भगवंताच्या सेवेमध्ये रत आहेत, काही ना काही कार्यामध्ये रत आहेत. परंतु कृष्ण आनंद घेण्यामध्ये रत आहेत. आनंद घेत होते, भक्त सजवत होते. कार्यकरी गेला आणि सांगितलं, भगवंता दरवाजावर एक ब्राह्मण आलेला आहे, पोरबंदरवरून. भगवंताचं लक्ष त्या पारेकऱ्याकडे गेलं. फार लांबून आलेला भगवंत, आपल्याला भेटीची आस आहे. भगवंत म्हणाले, बर पुढे. हा फार लांबून आले. तो म्हणतोय की उज्जैन मध्ये सांदीपनी मुनींच्या आश्रमामध्ये, गुरुकुलमध्ये आपण एकत्र होता. भगवंत थोडे मोठे झाले, माझा भक्त आला. भगवंताने कान टवकारले आणि जसं त्याने नाव घेतलं, त्याचं नाव सुदामा आहे. अरे रे, काय त्या भगवंतांची हालत. जर तुम्ही एक पाऊल भगवंताकडे चालले तर भगवंत 10 पावलं चालतात. भगवंत भक्तीचा भुकेला आहे. भगवंत धावायला लागले. पहिलं 16,108 राण्यांना विसरले. भगवंत धावायला लागले. पैंजण तुटलं, भगवंताचा मुकुट पडला.
पडला, भगवंताच्या गळ्यातल्या माळा विखरल्या, भगवंताचं उपर्ण पडलं आणि भगवंत धावत सुटले कोणाला भेटण्यासाठी, आपल्या भक्ताला भेटण्यासाठी. ही आहे भक्तीची महिमा. आपण एक पाऊल भगवंताकडे चालू तर भगवंत 10 पावलं चालतात. भगवंत धावत सुटले आणि धावत धावत भगवंत ओरडत सुटलेले, सुदामा सुदामा माझा सुदामा आला. आणि भगवंत धावत धावत द्वारावरती आले आणि भगवंताने सुदामाला पाहिलं, सुदामाने भगवंताला पाहिलं. दोघांच्या डोळ्यातून इतके अश्रू वाहू लागले की दोघांही एकमेकाला स्पष्टपणे बघू शकत नाहीये. दोघांच्या शरीरात इतके सात्विक विकार आले, इच्छा आहे गळाभेट करण्याची, परंतु ती गळाभेट होत नाहीये. बराच वेळ स्तब्ध झाले. एका शॉक वगैरे कसा स्तब्ध होतो, भगवंत स्तब्ध झाले, काय होतंय कळायला मार्ग नाही. आणि मग कालांतर आले, हरे कृष्णा. वेळ वाढलेला आहे, हे संपवणार होतो, पण मग वेळ आली की अजून थोडी कथा होऊ द्या. तुमची इच्छा आहे का? ठीक आहे, हरे कृष्णा. भगवंत जे आहेत सुदामाला स्तब्ध झाले, सुदामा स्तब्ध झाला. दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि दोघांनी इतकी घट्ट मिठी मारलेली आहे. हे आहे भक्त आणि भगवंताचं मिलन. आणि हे भक्त आणि भगवंताचं मिलन जर आपल्याला करायचं असेल तर आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना संघ इस्कॉन हरे रामा हरे कृष्णा या संस्थेमध्ये या. त्या संस्थेची आध्यात्मिक जी ठेव आहे तिचं पालन आपल्या जीवनामध्ये करा. ABCD तुम्हाला सांगितलेली आहे, तिचं पालन करा. भगवंत आपल्यापासून दूर नाहीये. दोघे एकमेकाला मिठी मारत भगवंत आपल्या ईश्वर विसरलेले आहेत. आणि सुदामा भगवंतांना पाहून इतका गहिरून गेला की त्याला भगवंतासमोर काही मागण्याची इच्छा नाही. भक्त आणि भगवंतांचं मिलन तेच या आत्म्याचा मनुष्य जीवनाचा उद्देश आहे. तामस इंद्रिय प्रीती लाभो जीवते यावता जीवस्य तत्व जिज्ञासा नाथत्व कर्मभी. केवळ खाणं पिणं होणारा जन्म हा मनुष्य जीवनाचा उद्देश नाही आहे. उद्देश आहे भगवंताची सेवा आणि भक्ती ही करूया. आणि एक दिवस मृत्यूच्या वेळी भगवंतांचं स्मरण करून भगवंताच्या धामामध्ये जाऊया. आम्ही जातो आमच्या गावा. फार मोठी कथा आहे. वेळे दिलेल्या मॅनेजमेंटने 5 मिनिटं दिले गेले असतो, परंतु कथेला पूर्ण विराम देऊ, कारण भगवंतांचा सुंदर अभिषेक आहे. सांगायचं या भाषेत सुदामा आता निघाला, भगवंताला भेटला. भगवंतांनी त्याचे पोहे खाल्ले, 56 भोग खाऊ घातले, भगवंतांनी चरणाभिषेक केला. आणि आता सुदामा निघाला. भगवंतांनी काहीच दिलं नाही. रथ नाही दिला, घोडे नाही दिले, पालखी नाही दिली. भगवंतांनी सुदामाला चप्पल पण दिली नाही. हो, भगवंत परीक्षा घेताय. सुदामा निघाला, परंतु सुदामा कृत होता, धन्य होता. कशामुळे? भगवंताच्या दर्शनामुळे. आणि हेच आपल्याला प्राप्त करायचंय. भगवंताने इतकी चांगली विधी दिली, नंतर द्वारकेसम ऐश्वर्य भगवंताने दिलं. पुढच्या वेळी संधी मिळाली तर उरलेली कथा करू, परंतु सांगण्याचं तात्पर्य एकच की भगवंताची भक्ती करा आणि आपलं जीवन सार्थक करा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. बोला 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 बोले बोले.
अरे